पगार जो हमारी आए थे 18/9/2022 में, और जब आए तो पूरा पेट सूजा हुआ था और 3 बोन फ्रैक्चर थी, जो बोलते हैं ट्राइमेड्यूलर फ्रैक्चर, मीडियल लैटरल और पोस्टीरियर, मीडियल लेटरल और पोस्टीरियर मेल्युलस फ्रॅक्चर एंकल जॉइंट का था। काय त्रास झालेला होता तुम्हाला? मी माझ्या मुलाच्या मोटरसायकल शिराजनगरमध्ये सोडायला गेलो होतो आणि तिथून येत होतो। असं था त्यांनी मोटरसायकल चालू होते, थोडं खड्डं होतं, चप्पल होती, जोरात गेला आणि मी इकडे सरकून गेलो, ते खड्ड्यात पाय गेला, जागेत फिरून येतो, चांगला झाला असतो तो। पण टॉयलेटमध्ये गेलो, डायमंड कसे आपल्याकडे असं पार्टीशनच्या घरी वेरी कर, तर ते वरली हवा ते पाय तो जास्त फिरून गेलो। मग काय झालं? मग तिथून इकडे आणलो, याच्याकडे निघलो, ईश्वरी कुठं आहे इकडे एक हॉस्पिटलला गेलो। मग तिथून माडाने पडलं, तिथून आलो, मग घरी थोडासा पट्टा वगैरे लावला, पट्टा दिला होता, तर ते काय फरक नाही पडला, पण पाटा 15 दिवसाचा पाटा ते चांगलंच नाही। मग तिथं काही गेलंच नाही, मग डायरेक्ट तलावातीला टाकलं, मग तिथून आलो, तिथं काही इलाज करा, 4 दिवस त्यांनी नुसतं झोपून ठेवलं, वाटलं काही नाही, मग तिथून तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे चांगलं। मग आता आज जे मी बघितलं की तुम्ही एकदम व्यवस्थित चालून आले, असं हे भागाला जिथे वजन पडतो शरीरच्या, ते भागाची हाड, जर 3 हाड तुटलेली तर एवढं लवकर रिपेअर होत नाही, आणि त्याच्यामध्ये आमचे पण माहेरला 2-3 फ्रॅक्चरचे केसेस आहेत ज्यांना रिपेअर व्हायला पुष्कळ दिवस लागले। तर आज माझी मनाची इच्छा झाली की होली जे त्योहार आहे त्याच्या उपलक्षामध्ये आपण एक व्हिडिओ लोकांना माहितीसाठी टाकायला पाहिजे की एक तिथे जर तुम्ही चुकले असते, आता 3 ठिकाणी फिरले आणि जर चूक झाली असती, मग तुम्हाला पूर्ण पायाचे हाल झाले असते। मग आज ऑपरेशन को जो 2-3 महीने हुए हैं, पेशेंट एकदम अच्छे से चल फिर रहे हैं, खुशी की बात है। पाहून वाटलं पाय छोटा नाही पाडला, तुम्ही लंगडत नाहीये, नॉर्मल पाय टाकू राहिले, म्हणजे फिरूनही राहिला, बाहेर फिरूनही राहिला, आत फिरूनही राहिला, वाकडं तिकडं काही नाही चालू राहिले, जेणेकरून दुसऱ्या सांध्यांवर बी त्याचे दुष्परिणाम होत नाही, आहे ना। तर चांगलं वाटलं मला, उकड बसायचं आहे, त्याचा हळूहळू व्यायाम करा। 5 महिन्याच्या मानून खूप चांगले गेले, काळजी घेतली, औषध उपचार घेतला, म्हणून आपल्याला तेवढं चांगला रिझल्ट आहे ना। काळजी घ्या, पुढे व्हायला नको असं काही।